हे जेवण बनवचं काय सुख मिळतं? आम्हाला बाबाई चिकार सुख दिलाय. आमच्याकडं काय नव्हता, पण आता बाबाई आम्हाला सगळ्यांना म्हणजे बाबांची सेवेला येतात तिथपासून आम्हाला चिकार बाबाई भरभराट दिलाय. साई तुझ्या भेटीसाठी येईन शिर्डीला. मायबाप खाता का पिता का नेता का काय करता तुम्ही? खाता पिता साई माई सकाळ मंडळी, मी कौशल पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्व मंडळी कसे आहेत? आय होप तुम्ही सर्व खूप मजे असाल. तर मंडळी आपण आता साईबाबाच्या मंदिराजवळ आज वस्ती होती आपली. सकाळ आपण 5 वाजता निघालो या वस्तीवरून आणि आता चालत तो म्हणजे तो दादाच सांगेल, कारण आपण नवीन आहोत त्यामुळे आपल्याला काही जास्त काही इकडचा माहिती नाही. नमस्कार. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. आज आपला दिंडीचा 8वा दिवस आहे आणि 8 दिवस एकदम म्हणजे 7 दिवसच्या अगोदर जे होते ते एकदम म्हणजे सुखमय आणि साईंच्या आशीर्वादामुळे खूप चांगले गेले. आजचा प्रवास बघितला तर खूप कमी आहे, कारण की आज आणि उद्या आपला एकदम असं एक एन्जॉयचे दिवस असतात, शेवटचे दिवस असतात. त्याच्यामुळे आजचा आपल्याला ॲक्च्युली 10 किलोमीटर चालायचं आहे. 15 किलोमीटरवर आपलं जेवण आहे आणि आपण 22 किलोमीटरवर वस्तीच्या प्रवासावर जातो, म्हणजे जो आपला स्टॉप आहे तिथं जातो. आता आपल्याला ॲक्च्युली 10 किलोमीटर चालायचं आहे. त्याच्यानंतर एक आजी असते, त्या आजी आपल्या पूर्ण साई म्हणजे पदयात्री असतात, त्या पदयात्रींना जेवण देते, ठेचा भाकरी वगैरे. आणि तिथं मस्तपैकी भजन वगैरे घेऊन तिथं आपण थांबतो. तिथून नंतर मग फोटोशूट वगैरे होतो आपला आज, आणि फोटोशूट नंतर आपण शेवटच्या वस्तीवर जातो. ओम साईराम. ओम साईराम. बोल. आणि आपल्यासोबत आहे ना तो दादा आला आहे ना, तो पोलीस आहे. त्यांनी त्याच्या ड्युट्या ॲडजस्ट करून तो आपल्या पदयात्रीला आलेला आहे साईच्या. म्हणजे जाम मोठी गोष्ट. मेन तुला कसं वाटते तू आलास या दिंडीमध्ये, आणि तुला या दिंडीमधून काय म्हणजे खास काय आहे वाटते? या दिंडीचं भरपूर मोठं वैशिष्ट्य आहे. या दिंडीचं ॲक्च्युली आज या 10वा वर्ष आहे. आणि आता मला याच्यातला एवढा अनुभव नाही, पण या पदयात्रेमध्ये ही जी दिंडी आहे या दिंडीमधूनच मी गेलो आहे. पण या दिंडीमध्ये भरपूर सुविधा असतात की जेणेकरून म्हणजे ती पदयात्रींना जेवढ्या सुविधा देता येईल तेवढी कमिटी देण्याचा प्रयत्न करते. इन्शुरन्सपासून त्यांना नाश्ता जेवण जेवढं चांगलं देता येईल त्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलं जातं. बिस्लरीचं पाणी पूर्णपणे म्हणजे पूर्ण 9 दिवस त्यांना बिस्लरीचं पाणी दिलं जातं. जेवढ्या सुविधा देता येतील तेवढा पदयात्रींचा म्हणजे विचार केला जातो. हे सर्वात महत्त्वाचं आहे. चालेल दादा, खूप सुंदर माहिती दिलीत. बोला ओम साईराम. ओम साईराम. तर मंडळी आपल्यात अजून एक प्लेअर वाढलेला आहे, जय दादा म्हणून. तो दरवर्षी येत असतो या दिंडीमधून आणि आज यंदा जरा लेट आलाय तो. नमस्कार. ओम साईराम. ओम साईराम. काय बोलणार मग? आजचा लास्टच्या शेवटच्या 2 दिवस तू आलास, काय कारण काय? साईने लेट बोलवलं म्हणून लेट आलो. साईने लेट बोलवलं काय? लेट आली आम्हाला. असं आहे काय? चालेल. आपला आता प्रवास बघू शकता, सर्व आपले पदयात्री चालतात. बोला ओम साईराम. बाबा की साईनाथ महाराज की जय. चला ओम साईराम. साई सेवक सगळे चाललेले आहेत आपले दलितच्या पक्षावाला, आणि खूपच चांगले आमचे हरिदास स्थळी हे खूपच चांगले आमचे गेले वाटी गेले. भारी. चला मंडळी, आणखीन एक या पदयात्रेमधून भजन बोलासाठी आपले काका असतात. ओम साईराम. ओम साईराम. त्यांना या दिंडीमधून पण बुवा म्हणून ओळखले जातात, बरोबर ना? हां बरोबर. तर मला सांगा, तुम्हाला या दिंडीतून आणि आधी कुठं जायचं या दिंडीतून दुसऱ्या कुठल्या किती वर्ष झाली? आता जशी 25 वर्ष झाली. हा 25वा वर्ष हां माझा. आम्ही अगोदर आंबेकवाडीमधून 14 वर्ष 15 वर्ष म्हणजे, आणि हा 10वा वर्ष आपला. तिथून पण तुम्ही भजन बोलत का पहिला? हो, तिकडे पण भजन बोलायचं. अच्छा. आणि या दिंडीबद्दल काय सांगणार तुम्ही? तुम्हाला कसं वाटते या दिंडीतून आल्याबद्दल? आमची दिंडी म्हणजे ही एक प्रकारे म्हणजे स्वर्गासारखं सुख बोलत तरी चालेल. कारण ही जी ओढ आहे ही आम्ही वर्षानुवर्ष अनुभवतो, किंवा कधी जायचं दिंडीला, कधी दिंडी येईल आपली, अशी वर्षाची आम्ही वाट पाहत असतो. तर हे सुख जे आहे
हे कुठं पैशाने मिळणार नाही किंवा कोणी आपल्याला देऊ शकत नाही. बरोबर बोललात तुम्ही. आणि तुम्ही एवढे भजन बोलता, एवढे ठिकाणी जाऊन तुम्ही आता काय जात पण असाल कुठे पण दुसऱ्या इथे ठिकाणी, बरोबर आहे? नाही, एक असं गणपतीत किंवा नवरात्रात आम्ही गावात असं भजन आणि एक आपल्या वारीमध्ये दिंडीमध्येच हे भजन वगैरे बोलतो. ओके. मग थोडा एक बाबांच्या नावाचा एक कडवा घ्या जरा थोडक्यात. लय दिवसाच होत मनात, आज दिवस उंगवला, साई तुझ्या भेटीसाठी येईन शिर्डीला, ओ बाबा तुझ्या भेटीसाठी येईन शिर्डीला. ओम साईराम. मस्त बोललेत गाणं आणि खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. आणि तुमचं नाव काय बोललेत? धर्मेंद्र ठाकूर. धर्मेंद्र ठाकूर. चालेल चालेल, खूप खूप धन्यवाद. बोला ओम साईराम. ओम साईराम. साई माई सकाळ. चला मंडळी, आता आपण आलो तो म्हणजे गणपतीच्या मंदिराजवळ. इथं आपला नाश्त्याचं ठिकाण असणार आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. चला दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. ओम साईराम. विश्रांतीसाठी मंदिराच्या साईडलाच बसलेत सर्वजण. असं मेकअप चाललंय इकडं. साईराम पहिल्यांदा दिंडीमध्ये आमचे मेकअप चाललंय. आणि हे बघा, यो बाई आला. चला ओम साईराम. हो बरोबर. उद्या 18 किलोमीटर आहे पुरा. उद्या जवळ अजून. चालेल. ओम साईराम. ओम साईराम. आपली पालखी आता संगमनेर येथे गणपती मंदिरामध्ये प्रस्थान झालेले आहे. ओम. सर्वांना ओम साईराम. ओम साईराम. तर समोर सर्वजण आपले जे बसलेत ते सर्वात आपल्या वयाने आणि माझ्या खूप मोठ्या वयाने आहेत. आणि सगळे जे बसलेत ते आपल्या समोर ते सर्व पालखी प्रमुख आहेत. बघू शकता. आपल्याला तुमचा अनुभव सांगा का केव्हापासून तुम्ही पालखी जी सांभाळता आणि केव्हापर्यंत तुम्ही सांभाळत आलेले आहे ते पालखी? मी जवळजवळ आमच्या आता 10व्या वर्ष पालखीला चालू झालेलं आहे. हां. तेव्हापासून मी सर्व पालखीचा बघतोय. जे निघण्यापासूनचा सकाळी 2-3 वाजता उठायचा, साफसफाई करून त्याची पूजा करायची, पादुकांची सर्व हार फुलं घालायची. नंतर 4:45च्या दरम्यान आरती घ्यायची. आरती झाल्यानंतर परत सर्वांना शिटी मारून चला चहा घ्या, बॅगा ठेवा असं सर्व बोलून आपण रोडच्याकडं प्रस्थान करायला सांगायचं. म्हणजे जो बाबांचा हे आहे, जेव्हापासून आम्ही चालू झालो आहे दिंडीला तेव्हाचा अनुभव आम्हाला असा आहे. जेव्हा आम्हाला दिंडीची तारीख आली जवळ का आम्हाला 1-2 महिने आधीच आमच्या मनात असे जसे बाबा उत्सुकता असायची की आमच्या मनात एक ताकद अशी उत्पन्न होते की आता आम्ही ते कामाला लागतो. असं आम्हाला लय आनंद वाटते काम करायला. आणि जसं आम्ही हे काम करतो तसं आम्हाला पूर्ण मजा म्हणजे बाबा आमच्या याच्यात येत देतो, उत्साह करतो एकदम. असा आम्हाला मनापासून फुल आनंद होते. आणि तुम्हाला दिंडीला किती वर्ष आली? आधी कुठे जायचं दिंडीमधून? पहिला आम्ही नागावातनं जायचो. पहिला तिथे 8-10 वर्ष तिथे टोटल तुम्हाला किती वर्ष झाली प्रॉपर? 18-19 वर्ष आम्हाला झाली. तुम्ही साईड पदयात्रा करता. आणि तुमच्या असा विचार कसा का आला का तुम्ही या दिंडीतून जाणार? पहिल्याच वर्षी आम्ही म्हणजे दुसरे जायचे. त्याच्यानंतर माझा एक मित्र आला, चला दिंडीला. तेव्हा आम्ही बारागावमधनं पहिल्या वर्षी गेलो, आंबोरबा म्हणून बारागावातमधनं गेलो. नंतर नागावातनं चालू झालो. तिथनं नागावातनं जवळ 8-9 वर्ष आम्ही गेलो. त्यानंतर ते जरा आमचं हे झालं, आमचे इकडलं करंजावरून भरपूर मेंबर झाले. त्याच्यानं आम्ही साईद रवणागिरी मंदिरात दिंडी काढायला लागलो. आणि तुम्हाला इकडचा कसा वाटते जेवण वगैरे? जेवण आमचा काय प्रश्नच नाही. जेवण सर्व व्यवस्थित असते. सर्वांना कुठल्याही प्रकारचं काही येत नाही, बाधा नाही येत. बाधा येत नाही. खूप
चालेल चालेल, सर्वांना खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. चला, ओम साईराम. साईराम. धन्यवाद, खूप तुमचा खूप वेळ महत्त्वाचा दिला तुम्ही मला. चालेल. धन्यवाद. दिंडीचे अध्यक्ष, माझे अध्यक्ष अच्छा, पहिला सुरुवातीला सुरुवातीपासून काढलेला गावातून. आता जरा तब्येत आहे म्हणून हा कार्यक्रम आहे आमचा. अच्छा संतोष गावत. अच्छा, तुमचे करता करता या दिंडीचा होता पहिला. दिंडीचा. अच्छा, नमस्कार, ओम साईराम. तुम्हाला भेटून खूप मस्त वाटला. हो हो, पहिला वर्ष. हो हो, व्यवस्थित, एकदम मस्त. चालेल चालेल. याच्याच घरातून सर्व आपलं हे होतं, सर्व याच्याच घरातून पालखी प्रस्थान सर्व याच्याच घरातून तयार होतं. पहिला व्हायच्या सुरुवातीला जेव्हा, आता सर्व त्याच्याच घरातून होतं. आता पण तसं आता पण होते आणि आज सुरुवातीपासून. पहिल्यापासून ते आतापर्यंत त्याच्याच घरात होते. 10 वर्ष झाले याच्याच घरातच होतं सर्व. ओम साईराम. चालेल, ओम साईराम. चला मंडळी, समोर बघताय तुम्ही, जेवढे आपण 8 दिवस किंवा 9 दिवस प्रवासामध्ये जेवण का आपण खाल्लं ते सर्व घरगुती होता. तर त्याच्या मागोमाग यांचा पुढाकार आहे. या सर्व महिला मंडळ तुम्हाला बघायला भेटत आहेत. सर्वजण ओम साईराम सर्वांना. कोण बोलणार आहे? तर सर्वांची पहिला नावं सांगा मला. पहिला तेजश्री थळी, शुभांगी थली, अलका थली, जयश्री थली, रजनी म्हात्रे, कल्पना पाटील, दमयंती लाड, लाड, मथुरा म्हात्रे, पेमा म्हात्रे. कोण बोलणार आहे? तर नमस्कार, ओम साईराम. तर तुम्ही पहिला जेवण जेव्हा बनवायचात, पहिला इथूनच बनवायचं का आधी कुठे बनवायचे आहेत? ती आम्ही वर्षाच्या दिंडीला जायत होतो. वर्षाच्या दिंडीला जायचं. हां, नंतर ते डॉक्टरांची दिंडीला भेंडीचे. हां, मग नंतर आम्हाला ही आपली माणसं आली विचारायला, तुम्ही याल काय? आम्ही बोललो हो येऊ. विनामूल्य काम करतो आम्ही. हां, विनामूल्य काम करतो. अच्छा, बिना पैशांचे. खूप सेवा, बाबांची सेवासाठी तुम्ही हे जेवण बनवता. 10 वर्ष झाली आता आम्ही म्हणजे सेवा करता का. आता आपलीच पोरं आहेत. बरोबर. हां, आणि तुम्हाला हे जेवण बनवायचं काय सुख मिळतं? आम्हाला बाबाई चिकार सुख दिलाय. हां, आमच्याकडं काय नव्हता, पण आता बाबाई आम्हाला सगळ्यांना म्हणजे बाबांची सेवेला येतात तिथपासून आम्हाला चिकार बाबाई भरभराट दिलाय. चालेल चालेल. आणि तुम्हाला या दिंडीतून कसा वाटते का यांच्यासाठी जेवण बनवायचं? म्हणजे तुम्ही मेनू ठरवता का स्वतः ते सांगतात का बनवला असा बनवा का तसा? ठरवता, आम्ही पण ठरवता आणि ती पण सांगतात, ते करून देताव, त्यांना पण विचारताव. चालेल चालेल, खूप सुंदर. आणि सर्वांनी पण आज मॅचिंग केलेलं आहे. 8वा दिवस आहे आपला बाबांचा, दिंडीचा, आपल्या पालखीचा. हां, आईने दिल्यात काय? मस्त सर्वजण दिसता. असेच आम्हाला जेवण तुमचं आवडीचं देत जा आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. बोला ओम साईराम. साईराम. आता बघूया, आपला सकाळचा नाश्ता आलेला आहे. काय आलेला आहे? नमस्कार. उपमा आहे, बघू शकता, मस्तपैकी गरम गरम उपमा आलेला आहे. आणि इथं प्लेटी सजवायला घेतलेल्या आहेत आपल्या, मस्तपैकी बघा. आणि सर्वजण आपले सर्व कार सेवक आहेत आणि आपले पदयात्रींची सेवा करत असतात. ओम साईराम. चला मंडळी, आता गणपतीच्या देवळातून आम्ही नाश्ता वगैरे केला आणि थोडासा आराम पण केला आणि निघालो आता आपल्या पुढच्या वाटचालीसाठी. कुठं असणार आपला स्टॉप आता? आपला एक म्हणजे ओपन हॉल आहे. हां, तिकडं जेवणाची व्यवस्था केलेली असेल आपली. आणि कवठे कमलेश्वरला आपली रात्रीची वस्ती असते. रात्रीची वस्ती, शेवटची वस्ती आहे. शेवटची 8व्या वस्ती. दिवसाची. आणि आजचा प्रवास पण खूप कमी आहे ना? कमी आहे. आणि इथं हे एकदम फटाकडे फोडत चाललेत सगळे. म्हणजे फटाकडे म्हणजे पहिल्या दिवसापासून फटाकडे फोडतात ते लास्ट पर्यंत फटाकडे फोडतात. त्यानंतर 10वं वर्ष आहे ना. बरोबर आहे, जोशात आहे. बोला ओम साईराम. बघा मंडळी, सर्वजण साई सेवक, आपले साई भक्त फेमस वडापाव खाण्यासाठी थांबलेले आहेत. ओम साईराम. बघू शकता. काय नाव आहे? नसीब वडापाव सेंटर. हा, स्वतः तुम्ही आधी कधी खाल्ले ते वडापाव? किती वेळा? 8 वर्ष खाल्ला आम्ही. 8 वर्ष खाल्ले. वडापाव कसे लागतात? दरवर्षी
वडापाव एक नंबर आहे, क्वालिटी आणि क्वांटिटीचा काही विषयच नाही आहे. कधी पण या. कितीला आहे वडापाव? पहिले 10 रुपयाला भेटायचा, नंतर 13 रुपये, नंतर आता 15 रुपये केलं ते. अच्छा, त्यांचे वडील नाही तर नाही, वडिलांनी माहिती दिली असेल. वडील नाहीत ना त्यांचे, ते आजार आहेत का? एक प्रसिद्ध डायलॉग आहे, नेता का खाता. नेता का खाता? खाता मायबाप खाता का पिता का नेता का काय करता तुम्ही? आम्ही बोलत तुम्ही इथे खाता का पिता का घरी नेता असं आहे. असं आहे का ते? ओम साईराम. ओम साईराम. तर मंडळी, इथे आपण एका देवळामध्ये थांबलेलो. कुठल्या देवळाचं नाव काय? हां, मुक्ताई मंदिर. मुक्ताई मंदिर म्हणून देवळ आहे. काही आपल्यासाठी वडापाव सांगितले. ते फेमस वडापाव तुम्हाला माहिती असेल, खाता का नेता काय आहे त्यांचा डायलॉग आहे. नशिबाचा वडापाव. समनापूरचा फेमस वडापाव ना. तर ते 2 वडापाव खाल्ले तर पोटच भरला. आणि आता आपला जेवणाचं ठिकाण येणार आहे. तिथे असणार आहे स्पेशल ज्वारीचे ना, ज्वारीची भाकरी आणि ठेचा. ज्वारीची भाकरी आणि मिरचीचा ठेचा असणार आहे. आता काय माहिती नाही जेवण जाईल का समजत नाही, पण तुम्हाला आपलं जेवण दुपारचं दाखवण्याचा तर पूर्ण प्रयत्न करेल मी. व्हिडिओला पूर्णपर्यंत कनेक्ट राहा. चला, ओम साईराम. हा, आवाज मस्त आहे. चला मंडळी, आपण आता आलो तो म्हणजे आपल्या जेवणाच्या ठिकाणी. तर बघू शकता आपली भजनासोबत आपली दिंडी आणलेली आहे. ओम साईराम. काय बोलतो? ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. नमस्कार. मंडळी बघू शकता ज्वारीची भाकरी आणि कसला आहे, शेंगदाणे आणि मिरची लसूणचा ठेचा आहे आणि कांदा. आणि हा खायला खूप भारी लागतं ना. तुम्ही तुमचा पहिल्यांदा आहे खाणं हा? आधी कधी खालात तुम्ही? चौथं वर्ष आमचं आहे. हा हे खाता हा जेवण म्हणजे इथं आलो काय देतात दस आपल्याला इथं. हा ते आजी ना. हा त्या आजी. आणि इथं पण सुरुवात केली खाण्यासाठी. ओम साईराम. कसं लागते? एक नंबर. चालेल चालेल, ठीक आहे. ओम साईराम. या जेवायला. हो हो नक्की. हा हे बघा, अजून 2 डिश आलेत आपल्या. मस्त आहे की. वा वा. इथं सेवा करतात. वा वा. साई सेवा करतात आपली. वा वा. तुम्हाला खूप खूप लाभल आपल्या आम्हाला आमच्यासाठी सेवा तुम्ही केलीत. भाऊचं लगीन करून दे. या या. मगाशी आपण मिरची ज्वारीची भाकरी आणि ठेचा खाला. आणि आता आपला दुपारचं जेवण आलेलं आहे तो म्हणजे आपला बघू शकता आपल्या आई साई केलेला आहे. सुरुवातीला ओम साईराम. काय आहे, भात आहे बघू शकता, डाळ आहे मस्तपैकी गरम गरम. आणि इथं काय आहे, भेंडीची भाजी, पालकची भाजी आहे का? आणि इथं कुठली भाजी आहे? कसली बोलतात? हां 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 ती आहे काय? मस्त. हे बघा
आणि इथे सॅलेड आहे म्हणजे काकडी आणि इथे मिक्स लोणचा. हा कुठला लोणचा आहे तो? हा आई तातवरचा लोणचा झटपट. आणि आज बघा मस्तपैकी गोड डिश काय आपली रसगुल्ल बघू शकता. हवा हवा. आणि हे काय रे? खाजेत. वा. आणि जलेबी आणि इथं शेवई आणि पापड तांदळाचा. चालेल. ओम साईराम. शिर्डी नगरी साईनाथ गजरे तो म्हणून पत्र पाठले शिर्डी गावाला पत्र वाचून आनंद झाला साईनाथाला. आनंद झाला साईनाथाला. पत्र वाचून आनंद झाला साईनाथाला. पत्र वाचून आनंद झाला साईनाथाला. साई नागती कडे ओ साई धावत यावो पुढे पुढे. साई नागती कडे ओ साई धावत यावो पुढे पुढे. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. अर्जुन. ओम साईराम. 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 बिर्ला गँग. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम बोल. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. जय श्रीराम. ओम साईराम. आम्ही आता जिथे थांबलेलो हॉल जवळ तिथून आपण निघालो. जेवण वगैरे करून आराम केला मस्तपैकी आणि फ्रेश झालो. आणि आपल्या पुढच्या स्टॉपवर झाले. आपला लास्टचा स्टॉप असणार आहे तो म्हणजे कवठे कमलेश्वर म्हणून. तिथे आपल्याला स्टे करायचे आहे रात्री आणि उद्याचा आपला लास्टचा दिवस असणार आहे. आणि आपण आज रात्री स्टे करणार ती म्हणजे शाला आहे तिथे आपला आज वस्ती असणार आहे आपली. आणि आपली मजाक मस्ती तर चालूच असते नेहमी. तुम्ही बघतात आपल्या व्लॉगमध्ये. आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच जाऊन पहिलं चॅनलला सबस्क्राईब करा. लवकर लवकर आपले चॅनलवर 1000 सबस्क्राईबर कंप्लीट होणार आहेत. ते पण तुमच्या आशीर्वादाने तुमच्या सपोर्टच्यामुळे. आणि एकवीर आई तर आहे आपल्या पाठीशी आणि साईबाबांचा पण आपला आशीर्वाद आहे आणि आपल्या फॅमिलीसोबतचा पण आहे आणि आपल्या मित्रांचा पण आहे. बरोबर आहे का नाही? तुमचा पण सपोर्ट हवा आहे मला. तर लवकर लवकर करून टाका. चला बोला ओम साईराम. आई माझी कोणाला पावली गो. आई माझी कोणाला पावली. कोणते बोले या बागेचा कोण माली. इकडे कुठे गेला?
अमोल आता बाबा मंडळी, आपण आपल्या स्पॉटवरती, वस्तीच्या स्पॉटवरती पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता समोरच शाळा आहे. ही शाळेजवळ आपली वस्ती असणार. रातची रात्र, लास्टची शेवटची रात्र. आणि बोला ओम साईराम. ओम साईराम बाबा. चला मंडळी, तुम्ही बघितलात आपला दिवस 8वा, आजचा दिवसभरातला 16 कशा प्रकारे असतो दिंडीमधला. आणि आज भरपूर धमाल केली, नाचलो वगैरे. आणि आज भरपूर जेवण झालं आमचं बघायला गेलात तर आज दिवसभरात. आणि आम्ही आता आलो काय त्याचं नाव काय, कवठे कमलेश्वर या ठिकाणी. इथं शाळा आहे माझ्या मागोमाग, दिसत असेल तर बरी आहे तुम्हाला. तिथे आपण आता आहे ना, शाळेचे वर्ग आहेत ना सर्व फुल झालेत आणि आपण एकदम फुल्ल्यामध्ये झोपलेलो. तुम्हाला दाखवतो जमा. हे बघा, एक नंबर मस्तपैकी ग्राउंड आहे ना, ते झोपलं आहे ना. आपली पब्लिक पण ते झोपलेले आहे. ओम साईराम. झोपा झोपा. चला, तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली तर नक्कीच कमेंटमध्ये ओम साईराम लिहायला विसरू नका. आणि भरपूर प्रेम दाखवा. आणि आपले 1K लवकरच होतील तुमच्या आशीर्वादाने. कारण आपले उद्या लास्टचा दिवस आहे आमचा दिंडीचा. आणि आज भरपूर धमाल केली. उद्या काय होईल ते घडेल ते ब्लॉगमध्ये तुम्ही नक्कीच बघा. बरोबर आहे का नाही. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता बाय बाय. टेक केअर. स्वतःची काळजी घ्या. चॅनल नवीन असेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा. चला बाय. ओम साईराम.